नमस्कार मंडळी. आज आपण अशा एका विषयावरती बोलणार आहोत जो तुमच्या मोबाईलच्या खिशाशी थेट जोडलेला आहे. देशातील तिसऱ्या क्रमांकाची टेलिकॉम कंपनी असलेल्या वोडाफोन आयडिया सध्या एका मोठ्या आर्थिक संकटातून जात आहे. गेल्या काही काळापासून अशा बातम्या येत आहेत की ही कंपनी लवकरच बंद पडू शकते. पण असं नेमकं का होत आहे? वोडाफोन आयडिया बंद पडण्यामागची नेमकी कारणं काय आहेत? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ही जर कंपनी बंद पडली तर तुमच्या आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांना याचा नेमका काय फटका बसेल? चला या प्रश्नांची सविस्तर उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून. सर्वप्रथम समजून घेऊ वोडाफोन आयडिया संकटात नेमके काय आहे आणि याचे मुख्य कारण नेमके कोणते आहेत. वोडाफोन आयडिया संकटात येण्यामागचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे एजीआरची थकबाकी. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या एका निकालानुसार टेलिकॉम कंपन्यांना त्यांच्या जुन्या एजीआरच्या थकबाकीची मोठी रक्कम सरकारला द्यावी लागणार होती आणि यामध्ये वोडाफोन आयडियावर हजारो कोटी रुपयांची प्रचंड थकबाकी होती, जी की त्यांना एकाच वेळी भरणं शक्य नव्हतं. या मोठ्या कर्जाच्या बोजाखाली कंपनी दबली गेली. तसेच रिलायन्स जिओ आणि एअरटेल या कंपन्यांनी बाजारात तीव्र स्पर्धा निर्माण केली. त्यांनी तंत्रज्ञान आणि नेटवर्क सुधारण्यासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केली. मात्र वोडाफोन आयडियाला कर्जामुळे आणि कमी नफ्यामुळे नवीन भांडवल मिळवणं कठीण होतं. त्यामुळे ते त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांसारखे नेटवर्क अपग्रेड करू शकले नाहीत किंवा 5G सेवा लवकर सुरू करू शकले नाहीत. एजीआरच्या थकबाकी बरोबरच स्पेक्ट्रम खरेदी आणि इतर खर्चांमुळे वोडाफोन आयडियावरचं आधीच मोठं कर्ज होतं आणि नवीन भांडवल न मिळाल्यामुळे आणि ग्राहक संख्या कमी झाल्यामुळे कंपनीची आर्थिक स्थिती आणखीन बिघडली. जर वोडाफोन आयडिया कंपनी खरोखरच बंद पडली तर आपल्यासारख्या सर्वसामान्य ग्राहकांना आणि एकंदरीतच टेलिकॉम क्षेत्राला मोठा फटका बसेल. जर तुम्ही वोडाफोन आयडियाचे ग्राहक असाल तर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अचानक गमावा लागू शकतो. तसेच अचानक सेवा बंद झाल्यामुळे कॉलिंग आणि इंटरनेट वापरता येणार नाही, त्यामुळे दैनंदिन कामे थांबतील. वोडाफोन आयडिया बंद पडल्यास भारतीय टेलिकॉम बाजार फक्त जिओ आणि एअरटेल या दोन प्रमुख कंपन्यांमध्ये विभागला जाईल आणि यामुळे स्पर्धा कमी होईल आणि या कंपन्या मोबाईल सेवांचे दर वाढवू शकतात, ज्यामुळे ग्राहकांना जास्त पैसे मोजावे लागतील. स्पर्धेच्या अभावामुळे नवीन तंत्रज्ञान आणि सेवा ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी वेग कमी होईल. तुम्हाला काय वाटतं? अशा परिस्थितीत सरकारने नेमकी वोडाफोन आयडियाला मदत करायला हवी का? तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा. आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीविषयक व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या स्टुडिओ चॅनल नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.